चक्रावर टाकताना सूत्र काय असतं? 1 अधिक दर भागिले 100. ठीक आहे. दर किती आहे? 30%. 1 अधिक 30 भागिले 0 गेला नाही, 0 गेला 0, 10 गेला 10 आणि 1300. मुदत किती वर्षे? 3 वर्ष. मूलधन किती? 2000. एक दोन तीन 1 2 0 कॅन्सल. 13 × 21 97. 13 × 13 यांचा घन किती? 97 आला. 2 7 3 14 हातच्या लाईन 9 3 18 19 1 हातच्या लाईन 2 1 2 2 1 3 2 2 4. उत्तर किती आलं? 4,300. मार्च उदाहरण में शेयर उदाहरण स्टार्ट करवा। यदि बैच की दर 20% यदि बैच की दर 20% वार्षिक है और बैच की गणना अर्धवार्षिक चक्रवृद्धि आधार पर की जाती है तो 4000 रुपये की राशि पर 302 वर्ष में कितना निश्चित होगा? आता ज्यावेळेस जो व्याजचा दर अर्धवार्षिक असतो, कसा असतो? अर्धवार्षिक. अर्धवार्षिक म्हणजे काय? 1 वर्ष दुसरा, बरोबर. मुदत किती आहे? 300. दोन गेला किती आलं? 3 6 मान किती आलं? 300, बरोबर. आता ज्यावेळेस अर्धवार्षिक असतं त्यावेळेस जो दर असतो तो पण निम्मे करून घ्यायचा. दर किती? तर 20. किती आला दर माता? दर आता मुदत किती आहे? 4. दर आहे 100 के 100. तो दर कसा होणार? 1 अधिक 10 भागिले 0 गेला 0 गेला 10 × 10 का 11 10. आता मुदत किती आहे? 300 म्हणजे 3 वर ठेवावं लागेल. तीन शून्य गेले 3 शून्य गेले. 11 चा घन किती? 1331. 4 1 4 4 3 12 4 3 12 13 4 1 4 5324. मिश्रण म्हणजे काय व्याज अधिक. जर चक्रवाढ विचारलं असतं आपण 5324 मधून 20 4 मायनस केले असते.
तर किती आहे 10. आता आपण जर काढतो 1 10 भागिले 0 गेला 0 गेला 10 ने का मुदत किती आहे 3 वर्ष. जवळ जावं लागेल आपल्याला 3 वर्ष. आता हे काय भेटेल आपल्याला यदि एक निश्चित राशी 3 वर्ष सुद्धा असेल तर ग्रुप व्याज ते दर शेअरच्या स्वरूपात कोण देतात म्हणजे काय मिश्र झालं काय आहे? मग आता ते किती आहे 3 वर्ष. 11चा घन किती 1331 10चा 1000 बरोबर. याला क्यूब याला क्यूब मिश्रण किती 750 55 भागिले 1331 3 भाग जात आहे 11. 11 ची कसोटी एकाधिक संख्यांची बेरीज 6 5 11 6 5 11 जर वजाबाकी 0 किंवा 11 असेल पूर्ण संख्येमध्ये भाग जातो 11. 11 एक किती उरले 2 किती झाले 23. 11 दुनी 22 किती उरले 11 एक 11 सह आता इथे काय करावं लागेल 11 5 11चा वर्ग 121 11 5 5 11 5 11 5 किती 55 1000 गुणिले 5 किती 5 ठीक है. व्याज की गणना वार्षिक चक्रों के आधार पर करते हुए 2400 की धनराशि पर 5 रुपये 20 5 100 20 21 ने 21 21 से 20. आता मुदत किती रे 2 वर्ष. किती द्यावं लागेल ते 2 वर्ष. मुदत किती 24. बरोबर 1 2 1 बाजूनी हा 12 21 चा वर्ग किती बरोबर हा 2 आहे ना हे सगळं 12. आता 6 1 7 7 चौक 24 7 4 7 चौक 24 2 6 7 7 चौक 24 24 4 8 2 7 चौक 24 24 2 26 26. किती व्याज की गणना अर्धवार्षिक म्हटलं म्हणजे 1 वर्ष 2 लाख
होती आहे तो 16,000 रुपये ते धनराशीवर 20% आणि ज्यावेळेस अर्धवार्षिक असलं त्यावेळेस जो दर असतो त्याला काय करायचं नाही म्हणजे दर किती आला आता 10%. एक वर्ष 2 बाकी ती 6 महिने म्हणजे 1 वर्ष बरोबर 2 6 महिने. त्यामुळे दर किती आहे 10%. 1 अधिक 10 भागिले 100 शून्य गेला 0. काय करता अनेक आता 11 आता 16 गुणिला 11 गुणिला 11 10 गुणिला 10 शून्य गेला 11 जवळ 121. तात्पुरता आपण काय करू शून्य नंतर 16 आहे तर 16 आणि त्याला 1 16 32 आणि 33 3 ह्याच्याला 3 16 16 3 19 हा शून्य 300